शशिकला प्रभाकर नारखेडे. दादा ही ओपन प्लेस आहे. ही आमच्या इथे इकडनं आमचा हा रस्ता आहे, हा सर्व आटला गेलेला आहे आणि या भिंतीपासून सर्वांना धोका आहे. त्यांना नोटीस दिलेली आहे, ती पाळत नाही ना. ते किती वर्षापूर्वीची ते 113 का किती वर्षापूर्वीच हे झालेलं आहे. नोटीस लावलेली आहे त्यांना. आणि इथे आम्हाला अडचण म्हणजे माणूस सिरियस झाला तर जायला जागा नाही, गाडी यायला जागा नाही. हे सर्व बांधून घेतात लोक, रस्ता गाड्या लावून देतात, येणार जाणार. ओपन प्लेस कशासाठी म्हणता? हे शाळेचं रस्त्याने कोणी गेलं म्हणजे कोणी जीवनहानी झाली म्हणजे पाळे पडताना त्याचे काल पडले ना. काल रात्री कोणी होतं नाही इथे 10 वाजेपर्यंत. कोणी असतं तर वाढले असते ना, कोणी खाली दाबाले असते. दाबले गेले असते. माझं नाव रुपाली सपके. आम्ही 22 नंबर माझं नाव रुपाली सुरेश सपके. आम्ही 22 नंबर शाळेसमोर राहतो. आम्हाला ते म्हणजे पाणी पावसाळ्याच्या किंवा डीजे वगैरे गेला आमचं जुनं गाव म्हटलं जातं. त्यानुसार आमच्या जुन्या गावात कार्यक्रम चालूच असतात. जसं नवरात्र म्हण, गणपती म्हण वगैरे, लग्नाच्या डीजे वगैरे जातं तर ते शाळेच्या समोरचे जे धपाडे स्लॅबचे ते डायरेक्ट पडून येतात. आणि आमचा रहिवास म्हणजे एकदम समोरच आहे. आमच्या घरातले भांडे सुद्धा असे हे करता धक 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 धक, म्हणजे ते केव्हा पळून येतील ते असं आम्हाला धोकादायकच आहे बुवा ते शाळेची भिंतची. आणि खूप जीवाला धोका आहे. आमच्या म्हणजे अंगणात उठणं बसणं सर्व अंगणातच आहे. घरात लाईट वगैरे गेली की आम्ही कितीकडे घरात थांबणार आहेत, बाहेर बसावं लागतं. ते बाहेर बसायच्या अगोदर बी आम्हाला शाळेसमोर पाहावं लागतं की केव्हा भिंत पडून येईल, त्याचा आम्हाला धाक असतो. त्यामुळे आम्हाला अंगणात बसायचं बी वाटत नाही. आम्हाला शाळेसमोर कपडे वगैरे टाकणे, ते धुणं वगैरे, मुलं खेळता येता जाताना गाडी वगैरे लावणं सर्व धोकादायक येतो शाळेचा आम्हाला. तुम्ही पाहू शकता की किती ते धपाडे आलेले आहेत बुवा. एक वाजा वगैरे जातो तर आम्हाला हे असतं. त्याच्याच आम्हाला नोटीस खूप लागलेली आहे. भिंतीपासून बी खूप आहे. नगरपालिका येतात थोडंसं आवरून सण चालले जातात. थोडे त्यांचे ते फोटो काढता, कार्यक्रम करतात आणि ते चालले जातात. दुर्लक्ष करता. एक दिवस येतात, त्यांचे भाषण देतात आणि चालले जाते. त्याच्यापासून खूप आम्हाला धोका आहे. त्याच्या तुम्ही लवकरात लवकर कारवाई करायची. या भिंतीपासून पण खूप आहे आम्हाला. मी इथला जुना रहिवासी 20 वर्षापासून राहतो. ह्या ओपन प्लेसमध्ये मी माझी गाडी पार्क करायचो. ह्या समोरच्या बिल्डिंगचा जुना भाग तो काही माझ्या गाडीवर पडला आणि प्रचंड नुकसान गाडीचं झालेलं आहे. याची कारवाई, या बिल्डिंगची कारवाई प्रशासनाने लवकरात लवकर करावी. किती नुकसान झालं आहे? याचं साधारण कमीत कमी 2 ते 2.5 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे. आणि इन्शुरन्स कंपनी सुद्धा त्याचा क्लेम स्वीकारत नाही.